आता बघूया जिल्ह्यांमधल्या टॉप 9 बातम्या। भंडाऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते 447 कोटींच्या कामाचं भूमिपूजन, पण कार्यक्रमाकडे भाजप आणि राष्ट्रवादीचा एकही नेता उपस्थित नव्हता। कोणशिरेवर देखील दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची नावं नसल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या। वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी पुन्हा एकदा फेसाळली। मुक्ताईच्या पालखीचा चिखलीत मुक्काम, चिखलीच्या बोंद्रे परिवाराकडून वारकऱ्यांना भोजन, शेकडो वर्षांपासून बोंद्रे परिवाराकडून वारकऱ्यांची मनोभावे सेवा। ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी रथाच्या बैलजोडीची आळंदीमध्ये भव्य मिरवणूक, कोलताशांच्या गजरात दोन्ही बैलजोड्यांची मिरवणूक, बैलजोडीची सेवा देण्याचा मान आळंदीतील 6 डुकरांना। नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाने तळ गाठला। कश्यपी धरणातून गंगापूर धरणात पाणी सोडण्यात आलं। कश्यपी धरणातून पाणी सोडल्यामुळे परिसरातील नागरिक आक्रमक। बुलढाण्यात उत्खननादरम्यान आढळलेली मूर्ती सिंदखेड राजामध्येच ठेवा, सिंदखेडमधील नागरिकांची सरकारकडे मागणी। वाढवण बंदरासाठी स्वतंत्र पायाभूत सुविधा, बंदर उभारणीसाठी स्वतंत्र मार्ग बांधले जाणार, लवकरच भूसंपादन प्रक्रिया सुरू होईल। वाशिमच्या अनसिंग येथील ग्रामीण रुग्णालयात शिरलं पावसाचं पाणी, रुग्ण आणि कर्मचाऱ्यांचे हाल, रुग्णालयात चिखलही साचला।